हा असा गरमागरम वाफाळता भात आणि त्याच्यासोबत गरमागरम दाटसर असं आळूचं फदफद, एकच नंबर बेत. तर आज आपण बघणार आहोत झटपट बनणारं आळूचं फदफद. आळूचं फदफद खाताना बहुतेक वेळेस गळ्याला खवखवतं, पण जर या पद्धतीने तुम्ही आळूचं फदफद बनवलं तर ते गळ्याला थोडंसुद्धा खवखवणार नाही आणि खाजवणार देखील नाही. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आळूचं फदफद बनवण्यासाठी मी ते 7 ते 8 आळूची पानं आणि आळूच्या पानांचे देठ देखील घेतले आहेत. हे देठ फदफद्यामध्ये घातल्याने फदफद अगदी दाटसर असं होतं, त्यामुळे मी ते देठ देखील वापरणार आहे. आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतली. आता अशी एकावर एक ही आळूची पानं लावून घेऊया. आळूची पानं फोल्ड करून घेऊ, जेणेकरून कापायला सोपी पडतात. आता अशा प्रकारे पानामध्ये चिरून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी 2 मिनिटात ही पानं कापून होतात. आता बारीक बारीक अशी ही पानं कट करून घेऊ. आळूची पानं कापताना हाताला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून हाताला खाज येत नाही. आता बारीक बारीक ही पानं कापून घेऊ. तर पहा, मी इथे आळूची पानं कापून घेतली आहेत. मधून देखील अशा प्रकारे थोडी थोडी ही पानं कट करून घेऊया. आळूची पानं मी इथे कापून घेतली. आता आळूचे देठ साफ करून घेऊया. आळूच्या देठांच्या वरती असलेला काळा भाग अशा प्रकारे हाताने काढून टाकायचा आहे. सगळी सालं अशाच प्रकारे हाताने सोलून घेऊ. हा भाग जरा जास्ती खाजवतो, म्हणून आपण हा भाग इथे काढून टाकणार आहोत. तर पहा, मी इथे देठ साफ करून घेतला आहे. अशाच प्रकारे सगळे देठ आपण साफ करून घेऊया. अगदी सहज हे देठांच्या वरचं साल निघतं, जास्ती मेहनत करावी लागत नाही. तर पहा, मी इथे सगळे देठांची सालं काढून घेतली आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. आता हे देठ आपण कापून घेऊया. अगदी बारीक बारीक असे हे देठ आपण इथे कट करून घेऊ. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने. तर इथे मी आळूची पानं आणि आळूचे देठ दोन्हीही साफ करून घेतलं आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. डाळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया. तुरीची डाळ घातल्याने फदफद अगदी दाटसर आणि घट्ट होतं. आता याच्यामध्ये हे कापून घेतलेले आळूची पानं आणि आळूचे देठ घालून घेऊ. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा आळूचं फदफद बनवून खाऊन पहा. खूपच छान लागतं. गळ्याला थोडं देखील खवखवत नाही. रात्रभर इथे 1 वाटी शेंगदाणे मी पाण्यात भिजवून घेतले आहेत. हे शेंगदाणे देखील आपण याच्यामध्ये घालून घेऊया. फदफद्यामध्ये शेंगदाण्यांची खूप छान अशी चव येते. 2 हिरव्या मिरच्या घालूया. आता याच्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालूया. आळू शिजवताना पाण्याचा जास्ती वापर करायचा नाही. सगळं आता चांगलं असं एकत्र मिक्स करून घेऊ. कुकरचं झाकण बंद करून कुकरला 6 शिट्ट्या देऊन घेऊ. 1 शिट्टी हाय फ्लेमवरती आणि बाकीच्या शिट्ट्या लो फ्लेमवरती द्यायच्या, जेणेकरून आळू चांगलं शिजलं जातं. तर पहा, मी इथे कुकरला 6 शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत. कुकरची सगळी हवा निघून दिली. तर तुम्ही इथे पाहू शकता, आळू चांगलं शिजलं गेलं आहे. एक शेंगदाणाही मी तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता, शेंगदाणेही चांगले असे शिजले गेले आहेत. आता एखाद्या विस्करने किंवा चमच्याने अशा प्रकारे आळू मिक्स करून घेऊया, जेणेकरून आळू चांगलं मिक्स होईल. तर पहा, आळू चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतला आहे. किती दाटसर आणि घट्ट असं हे आळू दिसत आहे. तुरीची डाळ घातल्यामुळे अगदी दाटसरपणा येतो. आता या आळूच्या फदफद्याला खमंग अशी फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया. तेल इथे कडकडीत असं गरम झालं आहे. तेलामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या,
थोड्याशा ठेचून घालूया. वरून थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेऊ आणि फोडणी खमंग अशी परतवून घेऊया. तर इथे फोडणी अगदी खमंग अशी मी परतवून घेतली. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालूया. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि लगेचच हे आळूचं फतफद फोडणीमध्ये घालून खमंग अशी फोडणी देऊन घेऊ. वरून अर्धी वाटी चिंचेचं पाणी घालूया, जेणेकरून आळूचं फतफद गळ्याला खवखवणार नाही. 3 ते 4 चमचे खिसलेला ओला नारळ घालूया. याने फतफद्याला खूप छान अशी चव येते. नक्की एकदा फतफद्यामध्ये असा ओला नारळ घालून पहा, खूपच छान लागतो. आता तुम्हाला फतफद किती पातळ करायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. चवीपुरतं मीठ घालूया. फतफद आता चांगलं असं मिक्स करून घेऊ. वरून झाकण ठेवूया आणि 7 ते 8 मिनिटासाठी फतफद चांगलं उकळवून घेऊ. तर इथे 7 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर पहा, इथे दाटसर आणि घट्ट असं आळूचं फतफद बनून तयार झालं आहे. नक्की बनवा आणि नक्की खाऊन पहा, खूपच भारी लागतं. गळ्याला थोडं देखील खवखवत नाही. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.